कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. हा मोटिवेशनल कोट प्रत्यक्षात जगली ती घाटकोपरची सोनल शिंदे. जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत. लहानपणीच वडिलांचं निधन आणि घरी 18 विश्व दारिद्र्य या सगळ्याला सोनल पुरून उरली. तिला 10वीच्या परीक्षेत तब्बल 94% मिळालेत. घाटकोपरच्या आझादनगर मधल्या झोपडपट्टीत राहणारी ही सोनल शिंदे जन्मतःच दोन्ही हातांनी अपंग. आतापर्यंत तिच्या हातांची 8 ऑपरेशन झाली आहेत. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेलं. घरातली परिस्थिती अगदीच बेताची. आई घरकाम आणि शिवणकाम करून घर कसंबसं चालवते आणि 3 मुलांची पोटं भरते. परिस्थिती इतकी बिकट असतानाही सोनलनं 10वीच्या परीक्षेत तब्बल 94% मार्क्स मिळवलेत. माझे हे सर्व श्रेय आईला, गुरुजनांना, सर्व अभ्युदय विद्यालय शाळेला जाते. अभ्यासात आलेल्या सर्व अडचणींना मी माझ्या हाताने मात करून पुढे सर्व शिकले. मला म्हणजे सर लोकांनी पण सगळ्यांनी सपोर्ट केला चांगला. त्याच्यामुळे आज माझे मुलं सगळेच अभ्युदय शाळेतून शिकून सगळे पुढे गेलेले आहेत. आणि ही लहान मुलगी आहे सगळ्यात. आता तिची इच्छा आहे, ती काय जो बनेन ती मी जेवढं कष्ट लागेल तेवढं मी कष्ट करीन, पण तिच्यासाठी सगळं हे करीन. सकाळी 3 वाजता उठून छोट्याशा खोलीत अभ्यास करायचा, मग शाळेत जायचं. कुठलाही क्लास लावायचा म्हटलं तर पैसे नाही. त्यामुळे शाळा आणि घरचा अभ्यास एवढ्या जोरावर सोनलनं हे यश मिळवलंय. तिच्या सगळ्या शिक्षकांनी घरी जाऊन तिचं अभिनंदन केलंय. तिने ज्या जिद्दीने हे सर्व केलं त्या जिद्दीला निश्चितपणानं सलाम केला पाहिजे. कारण तिला मिळालेले मार्क्स जे आहेत ते 94.20 एवढे आमच्या दृष्टीनं भरघोस आहे. बिकट आर्थिक परिस्थिती आणि अपंगत्व असा दुहेरी संघर्ष सोनलनं केलाय आणि ती एक प्रेरणा ठरली आहे. आता पुढेही भरपूर शिकण्याची तिची इच्छा आहे. गरज आहे ती तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीच्या काही हातांची. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.